चला तर मित्रांनो आज आहे दीपावली आणि या दीपावलीच्या दिवशी आम्ही आज आलो आहे शेतामध्ये। शेतकरी मित्रांनो, या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपण आपलं सोनं हे घरी घेऊन येत आहोत। सोनं म्हणजेच आपलं सोयाबीन। शेतकरी मित्रांनो, दिवाळीच्या दिवशी आपल्या शेतामध्ये सोयाबीनची सुडी आपण काढणं चालू आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि हे सोयाबीन आपल्या या शुभ मुहूर्तावर आपल्याला घरी आणायचं आहे, म्हणजेच आपली लक्ष्मी माता हे आपल्याला घरी आणायची आहे। त्याच्यासाठी आता आपली तयारी चालू आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, हे आपलं ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरमध्ये आपण आता कट्टे भरणं सुरू केलेले आहे। आणि इकडे बघू शकता, इकडे खाली काही हल्लेर वगैरे हे सर्व आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता जे काही लेबर आहेत ते आता सध्या लेबर जेवण करत आहेत। मित्रांनो, सुरुवातीला आपण असं केलं होतं की आपल्याला हे सोयाबीनचे जे काही कट्टे आहेत ते आपल्याला ट्रॅक्टरमध्येच भरायचे होते, ट्रॅलीमध्ये। आपण सुरुवातीला ट्रॅलीमध्ये भरण्यासाठी प्रयत्न सुरू केला, परंतु इतक्या फास्ट ते टोपले येऊ लागले की आपल्याला तिथे सोयाबीनचे पोते उभे करणं, त्याच्यामध्ये सोयाबीन भरून त्याच्यानंतर कट्टे शिवणं आणि आडवी लगेच टाकणं हे आपल्याला होई नाही गेलं, फास्ट होऊ लागलं। त्याच्यामुळे आपण काय केलं, अर्धे कट्टे वरी भरले, त्याच्यानंतर मग आपण ट्रॅक्टर थांबवलं व त्याच्यानंतर पुन्हा ट्रॅक्टर भरण्यासाठी पोते भरण्यासाठी आपण आता खाली सुरू केले। तुम्ही इथे बघू शकता, अर्धी सुडी काढणं झालेली आहे आणि अर्धी आता राहिलेली आहे। आता त्याच्यानंतर लेबर म्हणे आता आम्हाला भूक लागली, म्हणलं ठीक आहे तुम्ही आता जेवण करा, आता बाकीचं जेवण केल्याच्यानंतर आपण सोयाबीन काढू। मग आम्ही त्यांना जेवण करू, तर मग आम्ही जे काही कट्टे भरलेले होते ते कट्टे शिवले व शिवल्याच्यानंतर ट्रॅक्टरमध्ये एक थप्पी मारली आणि त्याच्यानंतर मग आता तुम्ही इथे बघू शकता। मित्रांनो, आपले बऱ्यापैकी कट्टे फाटकेच होते आणि आपल्याला ते फाटके कट्टे आता टाईम कमी होता, कारण की हल्लेर वावरामध्ये म्हणजे शेतामध्ये आलेलं होतं आणि आपल्याकडे कट्टे कमी असल्यामुळे आपल्याला ते कट्टे रिपेअर म्हणजे त्या कट्टे शिवणं गरजेचं होतं। मग त्यामुळे 2 बापू बोलवले व बापूंना म्हणलं तुम्ही आता कट्टे शिवा, कारण तुम्हाला काय दुसरं वजेचं काम होत नाही, तुम्ही तोपर्यंत कट्टे शिवा। बाकीचं जे काही वजेचं काम असेल हे ट्रॅक्टरमध्ये तुम्ही इथे बघू शकता, थप्पी लावणं, पोते उचलणं किंवा टोपले उचलणं हे काम आता आम्ही करतो। मग त्याच्यानंतर हल्लेर सुरू झालं होतं, मग त्याच्यानंतर आम्ही आमचं काम चालू केलं। आता ट्रॅक्टरमध्ये आता तुम्ही इथे बघू शकता, टोपल्यामध्ये सोयाबीन पडत आहे। हे सोयाबीन टोपल्यामध्ये पडल्याच्या नंतर आपल्याला हे सोयाबीन इथून तिकडे पोत्यापर्यंत न्यायचं व नेल्याच्या नंतर त्या पोत्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर कट्टा भरल्याच्यानंतर कट्टा शिवायचा व कट्टा शिवल्याच्या नंतर आपल्याला ट्रॅक्टरमध्ये थप्पी मारायची। अशा प्रकारे हे आता आपलं चालू झालेलं होतं। इकडे बघू शकता आपले लेबर कसे ट्रॅक्टरमध्ये म्हणजे जे हल्लेरमध्ये सोयाबीन टाकत आहेत। मग अशा प्रकारे आपण फटाफट सोयाबीनचे टोपले भरले, टोपले भरल्याच्यानंतर कट्टेसुद्धा भरले व त्याच्यानंतर सोयाबीन आपल्या कोठ्यावरती नेऊन ते सर्व थप्पी ही लावलेली आहे। त्याच्यानंतर मग आलो आता आम्ही घरी आल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, आपल्या घरी होत्या आज महालक्ष्म्या, दीपावलीच्या वेळेस होत्या महालक्ष्म्या। तुम्ही इथे बघू शकता, या महालक्ष्मीच्या समोर मग आपली वेदू कसे रांगोळी काढताय तुम्ही इथे बघू शकता। तिला रांगोळी काय काढता नाही गेली, पण नुसती रांगोळी घेऊन खाली टाकू लागली। तिला म्हणलं काय करायला, तर म्हणजे मी रांगोळी काढायली, तुम्ही इथे बघू शकता। इथे सांडली हो, प्लीज सांडू इथेच काढली। रांगोळी काय केलं ते सांग, हा इकडे सांग काय केलं ते। मित्रांनो, तुम्ही आता इथे बघू शकता, वेदू एकीकडे रांगोळी काढत आहे आणि आता तुम्ही इकडे बघू शकता आपल्या महालक्ष्म्या, हे आता आपल्या महालक्ष्म्या बसवलेल्या होत्या आणि आता त्याची आपली जय तयारी ही चालू होती। आज सायंकाळी आता आपल्याला आरती घ्यायची होती व तसेच रांगोळी सजावट वगैरे चालू होती, तुम्ही इथे बघू शकता। मित्रांनो, आता तुम्ही इकडे बघू शकता आपल्या इकडे महालक्ष्मी व तसेच दिवाळी, तुम्ही आता इकडे बघू शकता महालक्ष्मीची जय तयारीसुद्धा चालू आहे आणि इकडे बघू शकता आता रांगोळीसुद्धा चालू आहे। मित्रांनो, आज संध्याकाळी आपली 6 वाजता महालक्ष्मीची आरती होती व तसेच दिवाळी असल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने रांगोळी काढणं चालू आहे। आणि इकडे बघू शकता वेदू कशी पाणी सांडत आहे। वेदू पहिले तर रांगोळीवर पाणी सांडू लागले, कलमा केल्याच्या नंतर म्हणे बरं आता नालीमध्ये सांडते, मग कसे हात धुवू लागले, नालीमध्ये पाणी सांडू लागले, तुम्ही इथे बघू शकता। मित्रांनो, आता महालक्ष्म्या बसवल्या, मग आता म्हणलं चला लाईट गेट लावू जरा। मग मी आणि वैभव मग आता निघालो। आता इकडे बघू शकता तुम्ही, आता छान पद्धतीने लाईटिंग, मागून एक लाईटिंग, समोर एक आणि आतून एक लाईट लावून पुन्हा एक लाईटिंग, अशा प्रकारे छान पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता किती नंबर एक लाईटिंग लावत आहे।
मित्रांनो, आता तुम्ही इथे बघू शकता महालक्ष्मी ॲपचं लाईटिंग सर्व हे अगदी पद्धतशीरपणे लावलेलं होतं आणि आता आपल्याला लाईटिंग लावायची होती आता बाहेर. आता मित्रांनो, इथे आत लाईटिंग लावल्याच्यानंतर आपल्याला बाहेर डेकोरेशन लाईटिंगचं करायचं होतं, परंतु आपल्याकडे उंची असल्यामुळे स्टूल काय नव्हता. मग त्याच्यामुळे आम्ही दिमाग लावला आणि चक्क आता लाईटिंग लावण्यासाठी आता आपण JCBच बनवली. आता तुम्ही इथे बघू शकता अगदी मोठ्या पद्धतीने हे हाईट वरती असल्यामुळे आपला हात काय पोहोचत नव्हता आणि आपल्याकडे टेबल काय उपलब्ध नव्हता. त्याच्यामुळे मग आम्ही चक्क लाईटिंग लावण्यासाठी JCBच बनवली. आता तुम्ही इथे बघू शकता आमचे जगन काका म्हणजे JK यांनासुद्धा बोलवलं. म्हणजे तुमची हाईट जास्त आहे, जरा तुम्ही लावू लागा. मग त्याच्यानंतर JK आले, मग गुतागुती लाईटिंगच्या जे झाले होते ते काढणं चालू केलं आणि लगेच JCB बनवली. आता या JCBमध्ये जाऊन आपल्याला ही लाईटिंग लावायची आहे. आता तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने आम्ही लाईटिंग लावत होती. मग JCB चालू केल्याच्यानंतर मग खोऱ्यात वैभवला म्हणलं बस. वैभव बसला खोऱ्यात. मग लगेच JCBवाल्याला म्हणलं कर खोरं वरं. मग त्यानं आरामशीर खोरं वरी केलं. खोरं वरी केल्याच्यानंतर मग JK वैभवच्या हातात दिली लाईटिंग दिल्याच्यानंतर मग आता आपल्या भीतीमध्ये आता आपल्या घराच्या समोर एका साईडला एक गज होतं, त्या गजामध्ये म्हणलं एक काट अडको लाईटिंगचा आणि लाईटिंग पद्धतशीरपणे फिट कर. मग लगेच वरी खोरं केल्याच्यानंतर लाईटिंग लावणं सुरू केली. आता तुम्ही इथे बघू शकता खोऱ्यामध्ये बसल्याच्यानंतर सुद्धा हात पोहोचत नव्हता. त्याच्यानंतर मग त्याला पुन्हा म्हणलं अरे आणखीन जरासं वरी कर खोरं. मग त्यानं आणखीन जरासं वरी केलं. आता तुम्ही इथे बघू शकता किती पद्धतशीरपणे ही लाईटिंग अगदी छान स्वरूपात इथं लावली जात आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि विशेष सहकार्य म्हणजे JK सिमेंट नाही बरं का, आमचे JK काका आहेत, त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य आहे. तुम्ही इथे बघू शकता. सगळे अटकवले का रे? आता मित्रांनो, महालक्ष्मी ॲपचं सुद्धा लाईटिंग लावल्याच्या नंतर आता तुम्हाला डेकोरेशन कसं दिसत आहे बघायचं असेल तर तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने हे लाईटिंग चमकत आहे. तुम्ही इथे बघू शकता महालक्ष्मीच्या मागं सुद्धा लाईटिंग आहे, तसेच समोर सुद्धा लावलेली आहे व वरती एक लाईटसुद्धा लावलेला आहे व तसेच घराच्या बाहेर सुद्धा आपण लाईटिंग लावलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने अगदी पद्धतशीरपणे लावलेलं आहे आणि किती छान दिसत आहे. तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो, आपण JCBमध्ये बसून घराच्या बाहेर सुद्धा लाईटिंग लावलेली होती. आता ती कशी दिसते ती आता पाहूया. तुम्ही इथे बघू शकता घराच्या बाहेर सुद्धा लाईटिंग लावलेली होती आणि किती छान पद्धतीने दिसत आहे. तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो, महालक्ष्मी ॲपसह तसेच घराकडे संपूर्ण तयारी ही झालेली होती. आता आतुरतेने वाट बघत होते ते आता सायंकाळच्या आरतीची. आता थोड्याच वेळामध्ये महालक्ष्मी ॲपसह आरती होणार आहे. मग आता आपली सर्व तयारी झाल्याच्यानंतर लगेच आरती सुरू केली.
मग आरती झाल्याच्या नंतर मग लगेच मग प्रसाद वाटला आणि तुम्ही ते बघू शकता सर्वांना आरती ओवाळली आणि लगेच मग आता प्रसाद वाटल्याच्या नंतर सर्वजण आता फोटोशूटसाठी तयार झाले. तर मित्रांनो आता आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर मग धन्यवाद.